तर मुंबई क्रिकेटच्या प्रशासनात सध्या जोरदार सत्ता संघर्ष सुरू आहे. नियंत्रणासाठीची ही लढाई आता मैदानावरून थेट कोर्टात पोहोचली आहे. या एका कायदेशीर आव्हानामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच थांबली आहे. ही फक्त एक संस्था नाही, तर ग्रासरूट कोचिंगपासून मोठ्या लीगपर्यंत सगळं काही नियंत्रित करते. आता हे नेतृत्व निवडण्याची एक औपचारिक प्रक्रिया आहे. ती कशी असते ते पाहूया. मतदार वेगवेगळ्या पदांसाठी 2 वेगवेगळ्या मतपत्रिका वापरून मतदान करतात. म्हणजे खरी सत्ता मैदानावर क्रिकेट चालवणाऱ्यांच्या हातात आहे. कारण याचे निकाल खेळाडू आणि खेळावर थेट परिणाम करतात. म्हणूनच हे इतकं महत्त्वाचं आहे. म्हणजे ही निवडणूक फक्त पदांसाठी नाही, तर मुंबई क्रिकेटचं भविष्य ठरवण्यासाठी आहे. MCA नेतृत्वाच्या निर्णयांचा खेळाडूंवर कसा थेट परिणाम होतो हे यातून स्पष्ट दिसतं. हे समजून घेण्यासाठी चला 2024च्या अध्यक्षीय निवडणुकीकडे एक नजर टाकूया. 375 सदस्यांपैकी 335 जणांनी मतदान केलं, म्हणजे मतदान मोठ्या प्रमाणात झालं होतं. अजिंक्य नाईक यांनी मोठा विजय मिळवला आणि ते सर्वात तरुण MCA अध्यक्ष बनले. आणि या संदर्भामुळे 2025ची निवडणूक इतकी वादग्रस्त ठरली आहे. हायकोर्टाने आदेश दिले आहेत की आधी मतदार यादीवरचे सगळे आक्षेप मिटवा. या निवडणुकीच्या रिंगणात अनेक मोठे आणि ताकदवान उमेदवार उतरण्याच्या तयारीत आहेत. तर आता प्रश्न हा आहे की मुंबई क्रिकेटचं भविष्य नक्की कोणाच्या हातात जाणार?